त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत, त्यांच्या सर्वांच्या संमतीने हा ठाणे जिल्हा आदिवासी समाजोन्नती संघ रजिस्टर करण्याचा तिथे ठराव झाला, गंधाळला. आणि त्याचप्रमाणे हा संघ 13/10/1960 रोजी भाई कडूंच्या आणि इतर सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं आपण तो रजिस्टर केला. मित्रांनो, एक गोष्ट आपण जरूर विचारात घेतली पाहिजे की 50 वर्षाचा तो काळ जो होता, इथे कोणीतरी बोलले की आपला हा समाज व्यसनामध्ये बुडला. मी आपल्याला सांगू चाहतोय, ही सत्य परिस्थिती नाहीये, ही परिस्थिती सत्य नाहीये. 50 वर्षापूर्वी हा आदिवासी समाज व्यसनात बुडलेला नव्हता, हे मी सांगतोय. 80 वर्षाचा एक म्हातारा माणूस, कारण मी माझ्या ते नजरेने पाहिलेला आहे, मी माझ्या बुद्धीने ते सगळं नोकलेलं आहे आणि मी अभ्यास पूर्ण हे करतोय, सांगतोय की नाही, 50 वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदर आदिवासी समाज हा व्यसनात बुडलेला नव्हता. आदिवासी समाज व्यसनात बुडत गेला, तो त्याच्यानंतर आज त्याची परिस्थिती काय आहे ते मी सांगू चाहतो. ते आपण सर्वजण जाणतात. आपण विचारी लोक आहात आणि आपण विचार करावा की खरोखर आम्ही तेव्हा कुठे होतो. मी एक लहानसं झलक तुम्हाला सांगतोय की त्यावेळेस जर समजा दारू पाहिजे असली तर ती जी पतं होती, ती पतं खांद्याला दोन्ही बाजूला चिकटून वसईपासूनचे लोक असे स्वतःच्या असे झुंडीच्या झुंडी आदिवासींचे दमणला जात असत, कारण दमण शिवाय त्या ठिकाणी दारू मिळत नव्हती तेव्हा इकडे कुठे. आणि ती आणलेली जी दारू असायची ती कुठेतरी लग्नामध्ये, कुठेतरी कोणाचा तरी काय खास दिवस असेल त्या याच्यासाठी, कोणता एखादा आपला सणवार येईल त्या सणवारासाठी, एवढ्याच याच्यासाठी फक्त आपल्याच लोकांमध्ये 1-2दा ते घेतील आणि आपापल्या कामाला आणि इतर सर्व याच्यात. हा मुद्दा मी सोडून देतो इथे. आजच्या आपल्यासारख्या सुशिक्षित वर्गावरती ही फार मोठी जबाबदारी आली आहे. आमचे षटकर तुम्ही पाहणार आहेत की नाही? आणि एखादा म्हणजे हरभजन सिंग सारखा किंवा नावाजलेला शेख सारखा कोणी गोलंदाज असेल, तो तुम्हाला आव्हान करतोय की तुम्ही मी घेतलेली विकेट पाहणार आहात की नाही. मित्रांनो, ही जी तरुण पिढी आहे, मग ते क्रिकेट मधली असेल, ती कबड्डी मधली असते, ती मुलगी असतील, त्या मुली असतील, ते धावणारे असतील, आणखीन कुठे एखादी वैयक्तिक स्पर्धा ज्याला आपण ॲथलेटिक्स म्हणतो ती करणारे असतील, ती सर्व मुलं मुली तिथे आपल्या मैदानावर वाट पाहतायत आणि त्याच्यासाठीच माझे लांबलेले जे शब्द आहेत ते मी पूर्ण करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपला मुख्य कार्यक्रम याच्यानंतर सॅरली गावठण पडा, धोरणात तयार राहा. 5 सेकंदात आज आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. छान छान ठाणे जिल्हा आदिवासी समाज उन्नती संघ सगळा हाणू यांच्यातर्फे आयोजित पारंपरिक लोकनृत्य स्पर्धा आता तारपणात मोडगाव यांनी सादर